वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सध्या हगवणे कुटुंबीय चर्चेत आहे. वैष्णवीच्या हत्येला खरी जबाबदार तिची नणंद करिश्मा असल्याचे म्हटले जात आहे. ही करिश्मा आता नेमकं करते तरी काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. वय 34 वर्ष, अविवाहित, ते लक्ष्मीतारा कंपनी. वैष्णवीचा सतत छळ करणारी नणंद हगवणेंची करिश्मा आहे तरी कोण? वैष्णवी हगवणे हिने तिच्या सासरच्या लोकांना त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी अनिल कसपटे यांनी वैष्णवीचा तिचा नवरा शशांक, सासू लता, नणंद करिश्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार दाखल केली. त्यातूनच तिने हे टोकाचं पाऊल उचललं असंही सांगितलं जातं. तसेच हगवणेंची थोरली सून मयुरी जगतापने देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. तिने वैष्णवीचा सर्वाधिक छळ नणंद करिश्माने केला असेल असे म्हटले आहे. त्यानंतर करिश्मा ही आहे तरी कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे. करिश्मा हगवणे वैष्णवीची नणंद या प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे. ती हगवणे कुटुंबातील पहिले अपत्य आहे. ती 34 वर्षाची असून अद्याप अविवाहित आहे. पण घरातले सगळे निर्णय तीच घेते. असं म्हणतात ती पिंकीताई म्हणून ओळखली जाते. वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी करिश्माने तिला धमकावले आणि त्रास दिला असा आरोप आहे. काय करते ही करिश्मा? करिश्मा ही फॅशन डिझायनर आहे. लक्ष्मीतारा या नावाने तिने एक कंपनी सुरू केली आहे. करिश्मा ही पालकांसोबतच मोशीमध्ये राहते. संपूर्ण हगवणे कुटुंबावर करिश्माची सत्ता होती. घरात कोणी कोणाशी कसं वागायचं हे करिश्मा ठरवत असते. धक्कादायक गोष्ट म्हणजे वैष्णवी आणि मयुरी एकाच छताखाली राहत असताना देखील करिश्माने त्यांना एकमेकींशी बोलण्यास, भेटण्यास मनाई केली होती. करिश्माचा त्रास फक्त वैष्णवीपुरता मर्यादित नव्हता. हगवणे कुटुंबाची दुसरी सून मयुरी जगतापने करिश्मावर गंभीर आरोप केले. मयुरी म्हणते की करिश्मा आणि तिच्या कुटुंबाने तिला मारहाण केली, मानसिक छळ केला. गावात कोणाशी बोलू नये म्हणून करिश्मा आणि तिची आई लता मयुरीला अडवायच्या. वैष्णवीच्या बाळाला मयुरीला भेटू द्यायचे नाहीत असेही तिने सांगितले. मयुरीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पौड पोलिसात तक्रार दाखल केली होती. पण राजकीय दबावामुळे ती दाबली गेली असा तिचा दावा आहे. वैष्णवीच्या बाळाचं आता नेमकं होणार काय? वैष्णवीचे 10 महिन्याचे बाळ आता तिच्या माहेरच्या कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला बाळ राजेंद्रच्या मावस भावाकडे होतं, पण एका अज्ञात व्यक्तीने ते कसपटे कुटुंबाला दिले. बाळाच्या ताब्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला निलेश नावाच्या व्यक्तीने धमकावल्याचा आरोपही आहे.